പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയുടെ പ്രതിമാസ റേഡിയോ പരിപാടി മൻ കി ബാത്തിൽ കേരളം പരാമർശിക്കപ്പെട്ടത് 10ലേറെ തവണയാണ്. ശുചിത്വം, വിദ്യാഭ്യാസം, പരമ്പരാഗത വൈദ്യശാസ്ത്ര മേഖല തുടങ്ങിയവയിൽ കേരളം കാഴ്ചവെച്ച മികച്ച നേട്ടങ്ങളും പുതിയ ആശയങ്ങളുമാണ് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി മൻ കി ബാത്തിൽ എടുത്തു പറഞ്ഞത്. ചിറ്റൂരിലെ സെന്റ് മേരീസ് അപ്പർ പ്രൈമറി സ്കൂളിലെ പെൺകുട്ടികൾ സ്വന്തം വിരലടയാളം കൊണ്ട് തയ്യാറാക്കിയ ഭാരതമാതാവിന്റെ ചിത്രമടങ്ങിയ കത്ത് അയച്ചതിനെക്കുറിച്ച് പ്രധാനമന്ത്രി പരാമർശിച്ചു. അവയവദാനം പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്നതിന് ഈ കുട്ടികൾ പൊതുപരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നുണ്ടെന്ന് പ്രധാനമന്ത്രി 2015 ഒക്ടോബർ 25 മൻ കി ബാത്തിൽ പറഞ്ഞു. केरल के चित्तूर के सेंट मेरी अपर प्राइमरी स्कूल की छात्राओं ने मुझे एक पत्र भेजा है. पत्र अनेक रूप से विशेष है. एक तो इन बालिकाओं ने अपने अंगूठे के निशान से भारत माता का एक चित्र बनाया है. बहुत बड़े कपड़े पर वो भारत माता का, भारत के नक्शे का वो चित्र मुझे भेजा है. पहले मैं हैरान था कि उन्होंने अपने अंगूठे के निशान से भारत का नक्शा क्यों बनाया, लेकिन जब मैंने उनका पत्र पढ़ा तो मुझे समझ आया कि कितना बढ़िया सिंबॉलिक संदेश उन्होंने दिया है. ये वो बालिकाएं हैं जिन्होंने सिर्फ प्रधानमंत्री को जागरूक करने का प्रयास किया, ऐसा नहीं है. वो अपने क्षेत्र में भी लोगों को जागरूक करने का प्रयास कर रहे हैं. മൻ കി ബാത്തിന്റെ അതേ പതിപ്പിൽ രാജ്യവികസനത്തിനുള്ള വിവിധ ഘടകങ്ങൾ ഉൾപ്പെടുത്തി കാസർഗോഡ് സ്വദേശിനി ശ്രദ്ധ തമ്പാൻ തയ്യാറാക്കിയ ഉപന്യാസത്തെക്കുറിച്ച് പ്രധാനമന്ത്രി പരാമർശിച്ചു. उसमें केरल की एक 12वीं की छात्रा श्रद्धा थाम्बन जुड़ी थी. कन्नूर केंद्र ने बाद में उसको बुलाया और एक समारोह आयोजित किया और काफ़ी कुछ फीडबैक का माहौल बना, एक अपनापन का भाव बना. और एक 12वीं कक्षा में पढ़ने वाली श्रद्धा की इस जागरूकता को कन्नूर के आकाशवाणी केंद्र ने सराहा, उसको पुरस्कृत किया. कन्नूर आकाशवाणी केंद्र की इस बात से मुझे ही प्रेरणा मिल गई और मैं चाहूँगा कि देश भर में ऐसे आकाशवाणी केंद्र अगर अपने अपने इलाके में इस प्रकार से जागरूक और सक्रिय लोगों की तरफ उनका ध्यान जाएगा तो जन भागीदारी से देश चलाने का हमारा जो मकसद है उसको एक नई ताकत मिलेगी. ഇടുക്കിയിലെ ഇടമലക്കുടി ആദിവാസി ഗ്രാമം വെളിയിട വിസർജനമുക്തമാക്കിയതിന് പ്രവർത്തിച്ച മൂന്നാർ എഞ്ചിനീയറിംഗ് കോളേജിലെ വിദ്യാർത്ഥികളെ പ്രധാനമന്ത്രി അഭിനന്ദിച്ചു. ഗ്രാമവാസികൾക്ക് ശൗചാലയം നിർമ്മിച്ചു നൽകിയ വിദ്യാർത്ഥികളെ അദ്ദേഹം പ്രശംസിച്ചു. 2016 ഒക്ടോബർ 30 ഇത് പ്രക്ഷേപണം ചെയ്തത്. इंजीनियरिंग के छात्रों के ध्यान में आया कि इस गांव में शौचालय बनाने हैं. एनसीसी के कैडेट, एनएसएस के लोग, इंजीनियरिंग के छात्र सब ने मिलकर के तय किया कि हम शौचालय बनाएंगे. शौचालय बनाने के लिए जो सामान ले जाना था, ईंटें हो, सीमेंट हो, सारे सामान इन नौजवानों ने अपने कंधे पर उठा करके पूरा दिन भर पैदल चल के उन जंगलों में गए. खुद ने परिश्रम करके उस गांव में शौचालय बनाए. വായനാശീലം പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്നതിൽ PN പണിക്കർ ഫൗണ്ടേഷന്റെ സംഭാവനകളെ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്രമോദി മൻ കി ബാത്തിൽ പ്രശംസിച്ചു. PN पनिकर फाउंडेशन के द्वारा चलता है और लोगों को किताबें पढ़ने की आदत बने, लोग किताब पढ़ने की ओर जागरूक हो, इसलिए रीडिंग डे, रीडिंग मंथ सेलिब्रेशन किया जाता है. तो मुझे उसके शुभारंभ में जाने का मौका मिला और वहाँ मुझे ये भी बताया गया कि हम बुके नहीं बुक देते हैं. मुझे अच्छा लगा और मुझे भी जो चीज़ मेरे ध्यान से हट गई थी उसका पुनः स्मरण हो गया. ശബരിമലയിലെ പുണ്യം പൂങ്കാവനം ശുചിത്വയജ്ഞം മാതൃകാപരമായ പ്രവൃത്തിയാണെന്ന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി പറഞ്ഞു. पुण्यम पुंकावनम एक प्रोग्राम शुरू किया और उस प्रोग्राम के तहत स्वच्छता के लिए जागरूकता का एक स्वैच्छिक अभियान शुरू किया और एक ऐसी परंपरा बना दी कि जो भी यात्री आते हैं उनकी यात्रा तब तक पूरी नहीं होती जब तक कि वो स्वच्छता के कार्यक्रम में कोई न कोई शारीरिक श्रम न करते हो. इस अभियान में न कोई बड़ा होता है न कोई छोटा होता है. हर यात्री भगवान की पूजा का ही भाग समझ करके कुछ न कुछ समय स्वच्छता के लिए करता है, काम करता है, गंदगी हटाने के लिए काम करता है. हर सुबह यहाँ सफाई का दृश्य बड़ा अद्भुत होता है. നാട്ടുവൈദ്യം പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്നതിന് തിരുവനന്തപുരം കല്ലാർ വനമേഖലയിൽ താമസിക്കുന്ന ലക്ഷ്മിക്കുട്ടി അമ്മയുടെ പ്രവർത്തനങ്ങളെ പ്രധാനമന്ത്രി പ്രശംസിച്ചു.
അതേ വർഷം ലക്ഷ്മിക്കുട്ടി അമ്മയ്ക്ക് പത്മ പുരസ്കാരവും ലഭിച്ചു. केरल की आदिवासी महिला लक्ष्मी कुट्टी की कहानी सुनकर आप सुखद आश्चर्य से भर जाएंगे. लक्ष्मी कुट्टी कल्लार में शिक्षिका हैं और अब भी घने जंगलों के बीच आदिवासी इलाके में ताड़ के पत्तों से बनी झोपड़ी में रहती है. उन्होंने अपनी स्मृति के आधार पर ही 500 हर्बल मेडिसिन बनाई हैं, जड़ी बूटियों से दवाइयां बनाई हैं. सांप काटने के बाद उपयोग की जाने वाली दवाई बनाने में उन्हें महारत हासिल है. लक्ष्मी जी हर्बल दवाओं की अपनी जानकारी से लगातार समाज की सेवा कर रही हैं. इस गुमनाम शख्सियत को पहचानकर समाज में इनके योगदान के लिए उन्हें पद्मश्री से सम्मानित किया गया. പായ്വഞ്ചി കപ്പലോട്ടത്തിനിടെ പരിക്കേറ്റ മലയാളി നാവികൻ അഭിലാഷ് ടോമി സ്വന്തം ഇച്ഛാശക്തിയുടെ ബലത്തിൽ ജീവിതത്തിലേക്ക് തിരികെ എത്തിയത് അനേകം യുവാക്കൾക്ക് പ്രചോദനമാണെന്ന് 2018 സെപ്റ്റംബർ 30 മൻ കി ബാത്തിൽ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീ നരേന്ദ്രമോദി പറഞ്ഞു. नेवी के हमारे एक अधिकारी अभिलाष टॉमी वो अपने जीवन और मृत्यु की लड़ाई लड़ रहे थे. पूरा देश चिंतित था कि टॉमी को कैसे बचाए लिए जाए. आपको पता है अभिलाष टॉमी एक बहुत साहसवीर अधिकारी हैं. वे अकेले कोई भी आधुनिक टेक्नोलॉजी बिना की एक छोटी सी नाव लेकर के विश्व भ्रमण करने वाले पहले भारतीय थे. കൊല്ലം സ്വദേശിയായ അക്ഷരമുത്തശ്ശി ഭാഗീരഥി അമ്മ 105 വയസ്സിൽ 4ാം തര തുല്യതാ പരീക്ഷ പാസ്സായതിനെക്കുറിച്ച് പ്രധാനമന്ത്രി പരാമർശിച്ചു. भागीरथी अम्मा की सफलता की कहानी सुनेंगे तो और हैरान हो जाएंगे. साथियों, अगर हम जीवन में प्रगति करना चाहते हैं, विकास करना चाहते हैं, कुछ कर गुजरना चाहते हैं, तो पहली शर्त यही होती है कि हमारे भीतर का विद्यार्थी कभी मरना नहीं चाहिए. हमारी 105 वर्ष की भागीरथी अम्मा हमें यही प्रेरणा देती है. अब आप सोच रहे होंगे कि एक भागीरथी अम्मा कौन है. भागीरथी अम्मा केरल के कोल्लम में रहती है. बहुत बचपन में ही उन्होंने अपनी माँ को खो दिया. छोटी उम्र में शादी के बाद पति को भी खो दिया. लेकिन भागीरथी अम्मा ने अपना हौसला नहीं खोया, अपना जज्बा नहीं खोया. 10 साल से कम उम्र में उन्हें अपना स्कूल छोड़ना पड़ा था. 105 साल की उम्र में उन्होंने फिर स्कूल शुरू किया, पढ़ाई शुरू की. इतनी उम्र होने के बावजूद भागीरथी अम्मा ने लेवल 4 की परीक्षा दी और बड़ी बेसब्री से പാഴ്വസ്തുക്കളിൽ നിന്ന് കളിപ്പാട്ടങ്ങളും മറ്റും നിർമ്മിക്കുന്ന എറണാകുളം സെന്റ് തെരേസാസ് കോളേജിലെ വിദ്യാർത്ഥിനികളുടെ പ്രവർത്തനങ്ങളെയും मन की बातिल परामर्शिക്കപ്പെട്ടു. केरल के कोच्चि के सेंट टेरेसा कॉलेज का है. मुझे याद है कि 2017 में मैं इस कॉलेज के कैंपस में एक बुक रीडिंग पर आधारित कार्यक्रम में शामिल हुआ था. इस कॉलेज के स्टूडेंट्स रीयूजेबल टॉयज बना रहे हैं, वो भी बहुत ही क्रिएटिव तरीके से. ये स्टूडेंट्स पुराने कपड़ों, फेंके गए लकड़ी के टुकड़ों, बैग और बॉक्सेस का इस्तेमाल खिलौने बनाने में कर रहे हैं. വേമ്പനാട് കായലിൽ നിന്ന് പ്ലാസ്റ്റിക് മാലിന്യങ്ങൾ ശേഖരിക്കുന്ന ദിവ്യാംഗനായ NS രാജപ്പന്റെ ശുചിത്വത്തോടുള്ള പ്രതിബദ്ധത പ്രശംസനീയമാണെന്ന് പ്രധാനമന്ത്രി मन की बातिल പറഞ്ഞു. केरल के कोट्टयम में एक दिव्यांग बुजुर्ग हैं NS राजप्पन साहब. राजप्पन जी पैरालिसिस के कारण चलने में असमर्थ हैं, लेकिन इससे स्वच्छता के प्रति उनके समर्पण में कोई कमी नहीं आई है. वो पिछले कई सालों से नाव से वेम्बनाड झील में जाते हैं और झील में फेंकी गई प्लास्टिक की बोतलें बाहर निकाल करके ले आते हैं. വേനൽക്കാലങ്ങളിൽ പക്ഷി മൃഗാദികൾക്ക് ദാഹജലം ലഭ്യമാക്കുന്നതിന് വീടുകളിൽ ഏതെങ്കിലും തരത്തിലുള്ള സജ്ജീകരണം ഒരുക്കണമെന്ന് പ്രധാനമന്ത്രി ഒരിക്കൽ मन की बातिൽ ആഹ്വാനം ചെയ്തിരുന്നു. ചുട്ടുപൊള്ളുന്ന വേനലിൽ ദാഹജലത്തിനായി പരക്കം പായുന്ന പക്ഷി മൃഗാദികളുടെ വേദന തിരിച്ചറിഞ്ഞ മലയാളിയായ മുപ്പത്തടം ശ്രീ നാരായണനെ അദ്ദേഹം അഭിനന്ദിച്ചു. പക്ഷി മൃഗാദികൾക്ക് കുടിനീര് നൽകാൻ പോട്സ് ഫോർ വാട്ടർ ഓഫ് ലൈഫ്
ജീവജലത്തിന് ഒരു മൺപാത്രം എന്ന സംരംഭത്തിലൂടെ 1,00,000 മൺപാത്രങ്ങളാണ് നാരായണൻ സൗജന്യമായി നിർമ്മിച്ചു നൽകിയത്. നാരായണന്റെ പ്രകൃതി സ്നേഹം എല്ലാവരും മാതൃകയാക്കണമെന്ന് പ്രധാനമന്ത്രി പറഞ്ഞു. केरला के मुपट्टम श्री नारायणन जी की उन्होंने एक प्रोजेक्ट की शुरुआत की है जिसका नाम है पॉट्स फॉर वाटर ऑफ लाइफ. आप जब इस प्रोजेक्ट के बारे में जानोगे तो सोचेंगे कि क्या कमाल का काम है. साथियों, मुपट्टम श्री नारायण जी गर्मी के दौरान पशु पक्षियों को पानी की दिक्कत ना हो इसके लिए मिट्टी के बर्तन बांटने का अभियान चला रहे हैं. ആയുർവേദത്തിലൂടെ കാഴ്ച തിരിച്ചു കിട്ടിയ വ്യക്തിയുടെ അനുഭവമാണ് പ്രധാനമന്ത്രി 2022 ഫെബ്രുവരി 27 മൻ കി ബാത്തിൽ പരാമർശിച്ചത്. കേരളത്തിൽ ചികിത്സയ്ക്കെത്തിയ കെനിയൻ മുൻ പ്രധാനമന്ത്രി റൈല ഒഡിംഗയുടെ മകൾ റോസ്മേരിക്ക് കാഴ്ച തിരിച്ചു കിട്ടിയ സംഭവം അദ്ദേഹം മൻ കി ബാത്തിൽ ജനങ്ങളുമായി പങ്കുവച്ചു. कुछ दिनों पहले मेरी मुलाकात मेरे मित्र और केनिया के पूर्व प्रधानमंत्री राइला ओडिंगा जी से हुई थी. ये मुलाकात दिलचस्प तो थी ही, लेकिन बहुत भावुक थी. हम बहुत अच्छे मित्र रहे तो खुल करके काफी बातें भी कर लेते हैं. जब हम दोनों बातें कर रहे थे तो ओडिंगा जी ने अपनी बिटिया के बारे में बताया. उनकी बेटी रोजमेरी को ब्रेन ट्यूमर हो गया था और इस वजह से उन्हें अपनी बिटिया की सर्जरी करानी पड़ी थी. लेकिन उसका एक दुष्परिणाम यह हुआ कि रोजमेरी की आंखों की रोशनी करीब करीब चली गई, दिखाई देना ही बंद हो गया. अब आप कल्पना कर सकते हैं उस बेटी का क्या हाल हुआ होगा, और एक पिता की स्थिति का भी हम अंदाज लगा सकते हैं, उनकी भावनाओं को समझ सकते हैं. उन्होंने दुनिया भर के अस्पतालों में, कोई भी दुनिया का बड़ा देश ऐसा नहीं होगा कि जहां उन्होंने बेटी के इलाज के लिए भरपूर कोशिश न की हो. മൻ കി ബാത്തിൽ പരാമർശിക്കപ്പെടാത്ത സംസ്ഥാനങ്ങളും കേന്ദ്രഭരണ പ്രദേശങ്ങളും വിരളമാണ്. നേട്ടങ്ങൾ അതെത്ര ചെറുതാണെങ്കിലും ദേശീയ തലത്തിൽ ശ്രദ്ധിക്കപ്പെടുന്നതിൽ മൻ കി ബാത്ത് വലിയ പങ്ക് വഹിച്ചിട്ടുണ്ട്. ഭാഷയ്ക്കും സംസ്കാരത്തിനും അതീതമായി 100ാം പതിപ്പും കടന്ന് ജനമനസ്സുകൾ കീഴടക്കി മൻ കി ബാത്ത് ഇനിയും മുന്നോട്ട്.